तर अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही माहिती गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। गिरीश महाजन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। समितीची बैठक संपली। आपल्याला गिरीश महाजनजी काय नक्की झालं या बैठकीमध्ये? पाचवी बैठक उपसमितीची या ठिकाणी आता संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये एटीआर उद्या विधानसभेमध्ये प्रश्नोत्तर संपल्यानंतर आम्ही मांडणार असं ठरलं। उद्या सकाळी पुन्हा 10:30 वाजता या उपसमितीची बैठक त्या ठिकाणी होईल आणि मला वाटतं 11 ते 12 प्रश्नोत्तर संपला की या ठिकाणी आम्ही रिपोर्ट एटीआरचा त्या ठिकाणी मांडणार आहोत। विधेयक कधी मांडले? विधेयक अधिवेशन संपेपर्यंत त्याला अंतिम स्वरूप येणार आहेत। म्हणजे उद्या येऊ शकतं, परवा येऊ शकतं, पण तो हे अधिवेशन सत्र संपेपर्यंत हे विधेयक त्या ठिकाणी मांडून ते पारित केलं जाईल। दिवसभर आज कायदेशीर तज्ञ इकडे आले होते, महाधिवक्ता महाराष्ट्राचे आले होते। काय दिवसभर या सगळ्यात प्रक्रिया झाली? निश्चित त्याला विलंब लागतोय खरं आहे, परंतु आम्ही असं ठरवलेलं आहे, विशेष करून माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये अतिशय काळजी त्या ठिकाणी घेत आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये हे बिल टिकलं पाहिजे, हे याच्यामध्ये कायद्यामध्ये कुठली त्रुटी राहता कामा नये, कोर्टामध्ये याला स्टे मिळता कामा नये, या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतोय आणि म्हणून दिल्लीपासून मुंबईपर्यंत सर्व जे तज्ज्ञ आहेत, वकील आहेत, त्यांचा सल्ला घेऊन हे बिल आम्ही या ठिकाणी आणणार आहोत। मुंबई ते दिल्ली सर्व वकिलांचा सल्ला घेऊन आपल्याला चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे दोघंही आहेत, समितीचे सदस्य आहेत। एकनाथजी काय सांगाल, काय नक्की याच्यामध्ये शिवसेनेचा टच असणार आहे, कारण तुम्ही सुद्धा प्रमुख भूमिका बजावताय? मराठा आरक्षण दिल्यानंतर ते कायदेशीर टिकलं पाहिजे आणि म्हणून कुठली त्रुटी असता कामा नये यासाठी अनेक बैठका झालेल्या आहेत। आज ॲडव्होकेट जनरल आणि कायदे तज्ज्ञ देखील आले होते आणि काल देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत चंद्रकांत दादा पाटील जे समितीचे उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत बैठकही झाली आणि एकंदरीत 52% जे आरक्षण SC ST आणि OBCला दिलेलं आहे त्याला कुठलाही धक्का न लावता या ठिकाणी हे जे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ते देण्यासंदर्भातली चर्चा झाली। मुख्यमंत्री महोदय आणि उद्धव साहेबांची देखील चर्चा झाली आणि एकंदरीत कायदा तयार झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कायदा चॅलेंज होऊ नये यासाठी सगळ्या प्रकारची काळजी या ठिकाणी घेतली जाते आणि आता ATR फायनल झाला। उद्या चर्चा होणार आहे का याच्यात? विरोधकांचं म्हणणे की चर्चा न करताच मंजूर करून घ्यायचा सरकारचा प्रयत्न नाही, उद्या ATR टेबल होईल, त्यानंतर सगळ्यांना त्याची माहिती मिळेल। कुठलीही काही गोष्ट लपवण्याची आवश्यकता नाही, सर्व कामामध्ये ट्रान्सपरन्सी आहे। चंद्रशेखर बावनकुळे आपल्याला सर, शिवसेनेची फ्लोअर मॅनेजमेंट मध्ये मदत तुम्हाला मिळालेली, म्हणजे अर्धी लढाई जिंकली? पूर्ण लढाई जिंकली आहे आणि अत्यंत जाणीवपूर्वक 6 बैठका घेऊन त्या सर्व ज्या तरतुदी आहे, कायदे आहेत, त्याचा अभ्यास करूनच त्या ठिकाणी हे बिल येत आहे। माननीय मुख्यमंत्री आणि शासनाने जो शब्द दिला होता मराठा समाजाला, महाराष्ट्राला, तो पूर्ण करण्याची वेळ आली आहे। दरवेळी मुख्यमंत्री म्हणतात की कायदेशीर दृष्ट्या सक्षम म्हणून, त्याच्यासाठी काय प्रयत्न केले? 6 बैठका झाल्या, सर्व तज्ज्ञ त्या ठिकाणी बैठकीला होते आणि मला असं वाटतं की अत्यंत चांगला कायदा होणार। कोर्टामध्ये 100% टिकणार, अत्यंत चांगला कायदा आणि नियमाने होत आहे। अत्यंत चांगला कायदा नियमाने होतोय असं भाजपचे नेते म्हणतात। त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांच्या सुरामध्ये सूर मिसळलेला आहे, म्हणजे फ्लोअर मॅनेजमेंटसाठी शिवसेना भाजपा हे एकत्र आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे। कॅमेरा पर्सन विक्रांत बैलेसोबत पंकज दळवी, TV9 मराठी, मुंबई।